राणा रुंदीरगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. आपल्या ॲग्रोलाईफ डेअरी फार्म या चॅनलवर आपले स्वागत करीत आहेत. आपल्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण 1 ते 3 व 3 ते 6 महिने ह्या 2 ग्रुपमधलं संगोपन बघितलं आहे. आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ बनवत आहे. आपण ही माझी गाय बघू शकतात. ही ABSGMची आहे. हिची माहिती देण्याच्या आधी थोडासा एक इतिहास सांगतो. 2022 साली आम्ही PDFला पंजाबला गेलो होतो. तर तिथं आमचे एक मित्र आहेत, तानिशभाई शेजाळ म्हणून. तर ते खन्नामध्ये राहतात. तिथून त्यांचा गोटा 10 किलोमीटर दूर आहे. आम्ही त्यांच्या घरी थांबलेलो होतो. तर त्यांनी घरी एक घरच्या दुधासाठी एक गाय ठेवलेली होती. आम्ही रात्री ती गाय बघितली. गाय बघितल्यानंतर तिची उंची होती 6 फूट, लांबी होती 7 फूट. तर आम्ही तानिशभाईंना विचारलं, भाऊ ही गाय दूध किती देते? तर ते ते एकदम सहजासहजी बोलले की ते म्हटले की ही गाय देते 40 ते 45 लिटर दूध. आम्ही तर थोडंसं आवक झालो. मग आमच्यासमोर त्यांनी मिल्किंग वगैरे केली. तर त्यावेळेस तिने 19 लिटर दूध संध्याकाळच्या वेळेस दिलेलं होतं. मग आम्ही थोडासा विचार केला, असे जनावर आपल्याकडे पण तयार होऊ शकतात. तसं आम्ही 2018-19 पासूनच ब्रीडिंग करत होतो. तर ही आमची ABSGMची कालवड आहे. आता ही सेकंड टाईम प्रेग्नेंट आहे. ही सेकंड टाईम प्रेग्नेंट आहे. आणि विषय असा आहे, शिर्डी कॉम्पिटिशन पण खेळलेली. शिर्डी कॉम्पिटिशन ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये पण हिचा नंबर आलेला आहे. तर मग हिची पिडिग्री चेक केली तर हिची आजी विनवर्ल्डची होती. हिची आई बाय हार्वेस्टरची होती आणि ही वैयक्तिक ABSGMची. तर मग आम्ही असा विचार केला आणि मग हिचं फर्स्ट लॅक्टेशनचं दूध बघितलं. हिने 27 ते 28 लिटर आपल्याला दूध दिलेलं आहे. आता सेकंड टाईम ती बाय पालपने प्रेग्नेंट आहे. आणि हिचं जर तुम्ही उंची वगैरे बघा, हिचं लेग स्कोर आता ड्राय असल्यामुळे तिचं आर्डर लेंथ एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे. पण मग एक लक्षात असं आलं की आपल्या महाराष्ट्रात पण ब्रीडिंग होऊ शकते. पंजाबहून 2.5-3 लाखाची गाय आणण्यापेक्षा आपण जर महाराष्ट्रात काम केलं, आपल्या इथं गोठ्यावरती जर काम केलं, तर आपल्याकडे पण अशा कालवडीत अशा गाया तयार होतात. तर अशा 20 गाया सांभाळण्यापेक्षा अशा 10 गाया जरी सांभाळल्या आपण, तर आपल्याकडं साधारणतः 20-25 लाखाची प्रॉपर्टी त्या गाया तयार होतात. आता माझ्याकडे ब्रीडमधल्याच्या पुढच्या जनरेशनच्या पण मी कालवडी बनवल्या आहेत, त्या पण दाखवेल. आणि महाराष्ट्रात आता जर बघायला गेलं तर आपल्या इथे सिमेंट्स पण अवेलेबल आहेत. जर ABSचे सिमेंट्स घ्यायला गेले तर आपले रवी भाऊ नवले यांच्याकडे पण भेटतात. 2-3 दिवसापूर्वी आता ST जेनेटिक्सचा पण कार्यक्रम झाला. जयराम भाऊ खपके, रवी भाऊ असे ST जेनेटिक्सचे सिमेंट्स त्यांच्याकडे भेटतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ब्रीडिंगवरती काम करू शकतो. आणि अशा जर ब्रीडिंगवरती आपण काम केलं, अशा जर कालवडी आपल्या गोठ्यात तयार झाल्या, तर काय गरज आहे आपल्याला पंजाबला जायची, काय गरज आहे आपल्याला हरियाणाला जायची. आणि महाराष्ट्रातला दूध धंदा जो तोट्यात आहे, म्हणजे जो तोट्यात आहे कमी दुधामुळं, किंवा जो पीक पिरियड कमी भेटतो, कमीत कमी दूध आपल्याला भेटतं. जर अशा दूध गाई बनवल्या, त्यांचा लॅक्टेशन पिरियड पण भरपूर भेटतो, दूध पण भरपूर भेटतो आणि यांची पुढची पिढी पण आपल्याला भरपूर भेटते. नमस्कार.